ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। माझा बांद्र्यातल्या गर्दीला कारणीभूत ठरणारं वार्तांकन केल्याच्या आरोपातून अटक केलेल्या एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। बांद्रा न्यायालयानं 15,000च्या जात मुचलक्यावर राहुल कुलकर्णी यांना जामीन दिलेला आहे। 2 दिवसांपूर्वी राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या एका बातमीनं बांद्र्यामध्ये गर्दी जमल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता आणि या आधारे काल पहाटे त्यांना उस्मानाबादमधल्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आणि आज त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं। यावेळेला राहुल कुलकर्णी यांच्यावर लावलेल्या कोणत्याही कलमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तिवाद एबीपी माझाच्या वकिलांनी केला आणि राहुल यांना जामीन देण्याची मागणी केली। हा युक्तिवाद ग्राह्य धरत कोर्टानं 15,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। तर राहुल, नेमका घटनाक्रम काय होता, काय घडलं होतं? असं आहे वृषाली की एबीपी माझानी सुरुवातीपासून बातमीचं सत्य शोधण्याचा आणि त्या सत्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचा नेहमी प्रयत्न केलाय आणि ह्या प्रयत्नामध्ये अनेक अडथळे वेळोवेळी केलेले आहेत। मग ते धमक्याच्या स्वरूपात असतील, वेगळ्या दबावाच्या स्वरूपात असतील, पण आपण कधी त्याला बळी नाहीत पडलो। आता वैयक्तिकरित्या महाराष्ट्र मला जे ओळखतो ते ग्रामीण भागातले प्रश्न बघत असताना सरकारला थेट प्रश्न विचारणं, कोणत्याही राजकीय भूमिका न घेता, कोणत्याही राजकीय पक्षाचं लिनेज न ठेवता सडेतोडपणे प्रश्न विचारणं, ह्यासाठी महाराष्ट्र मला ओळखतो, एबीपी माझाला ओळखतो। आता जसा कोविडचा प्रकोप झाला तेव्हापासून आपण असं बघतोय की फार नकारात्मक वातावरण सगळीकडे आहे। त्यामुळं आपण एक अशी भूमिका घेतलेली होती की रोज सकाळी एक छान अशी सकारात्मक बातमी जनतेला द्यावी। मग जसं की कोविडच्या संदर्भामध्ये जागतिक पातळीवरती काय काय संशोधन सुरू आहे, मग प्लाझ्मा थेरपी सारखी गोष्ट असेल, तुमच्या अँटीबॉडीज सारखी गोष्ट असेल, किंवा गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये वेगवेगळी जी रुग्णालये उभारली जात आहेत त्यासाठी सरकार करत असलेलं प्रयत्न असेल, राज्य सरकारनी घेतलेल्या रोजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असतील, किंवा मग आपला महाराष्ट्राचा मृत्यू दर कमी आहे हे सांगत असताना आपण महाराष्ट्र सरकारला हे सांगितलं की अहो खाजगी सेवेतले जर डॉक्टर आपण मदतीला घेतले तर त्याचा उपयोग होऊ शकतो। सुदैवानं अशा सूचना, अशा बातम्यांचा वेळोवेळी वापर झाला आणि त्याचे सुकृत परिणाम आपण कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं काय काय करू शकतो तिथे तो जाणवत होता। ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक पूल म्हणून माध्यमाची भूमिका जी काय असायला हवी, ग्रॉस रूटपासून ते राज्य पातळीपासून ते सेंटरपर्यंतच्या सगळ्या गोष्टीमध्ये मग आपण ती वेळोवेळी बजावली। जसं की केंद्र सरकार हे रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन क्रिएट करून आर्थिक व्यवस्थेला पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीनं कसा विचार करतोय हेही बातमी आपण सर्वात आधी दिली। तिहेरी पद्धतीनं आरोग्य व्यवस्था कशी उभा केली जाणार आहे हीही आपण सर्वात आधी दिली। तशीच ज्या वेळेला 13 तारखेला वेगवेगळ्या विभागाच्या रेल्वेच्या डिव्हिजन बरोबर रेल बोर्डाची चर्चा झाली आणि त्यातनं एक पत्र बाहेर आलं की त्या पत्राप्रमाणे जे जागोजागी अडकलेले मजूर आहेत त्या मजुरांना काढण्याचा एक प्रस्तावित असा प्लॅन होता। ज्या दिवशी पंतप्रधान बोलणार होते त्या दिवशी आपण हा प्लॅन 9च्या वार्तापत्रामध्ये सकाळी 9 वाजता आपण तो सांगितला, कारण त्यामागची भूमिका अशी होती की लोकांमधली जे जागोजागी अडकलेले लोक आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत आणि त्या अस्वस्थतेला वाट कशी मिळू शकते ह्या दृष्टीनं राज्य पातळीवरती प्रयत्न सुरू होते। कारण आधीच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना अशी मागणी पण केली होती की ह्यांचं काय करायचं। आता रेल्वे बोर्डाचं हे पत्र जे की अधिकृत सूत्राकडून आलेलं होतं, आपण त्या मर्यादेमध्ये बातमी दिली, तो प्रस्ताव म्हणून 9 वाजताची बातमी जी आजही पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आहे। 10 वाजता पंतप्रधानांचं नंतर भाषण झालं आणि पंतप्रधानाचं भाषण नंतर 12 वाजता जी रेल्वेकडनं अधिकृत घोषणा करण्यात आली की कोणतीही तिकीटं आता रिझर्व्ह असलेली ही बुक केली जाणार आहेत, त्या बातम्या आपण कॅरी केल्या। 5च्या सुमाराला मला व्यक्तिशः अनेक ठिकाणातून असे मेसेजेस यायला लागले की तुमच्या अमुक बातमीमुळे बांद्रा स्टेशन्सवरती असा जमाव जमलेला आहे। मुख्यत्वे मला आणि एबीपी माझाला हा प्रश्न पडला की आपण अशी केव्हा बातमी दिली होती की आज बांद्रा स्टेशनवरून रेल्वे गाडी सुटणार आहे? आपण केव्हा सांगितलं होतं की अमुक तारखेपासून असा विचार होतोय? आपण केव्हा असं म्हणालो होतो की ह्या झोनमधून म्हणजे मुंबई झोनमधून इतक्या गाड्या ह्या उत्तर प्रदेशच्या, बिहारच्या दिशेनं जाणार आहे? असा कोणताही उल्लेख नसलेली बातमी ही एबीपी माझानं दिली आणि त्यातून
खूप सारा तिथे जमाव जमला, अशा आशयाचं व्रत आल्यानंतर आपण जे काही गोष्टी करायला पाहिजे होत्या, जसं की आपण ते पत्र लगेचच ट्विटरवरती टाकलं, मूळची बातमीलाच ते पत्र जोडून होतं, त्यामुळं कोणताही गैरसमज निर्माण करण्याची तेव्हाही भूमिका नव्हती, आजही भूमिका नव्हती. आपल्या संपादकीय मंडळाने हा निर्णय घेतला आणि तो बातमीदारीच्या पत्रकारितेच्या मूल्याला किती महत्त्व द्यायला हवं तो सांगणारा आहे आणि आपण त्यावर आजही ठाम आहोत. आम्ही दिलेली बातमी अजिबात चुकीची नव्हती, कुणालाही मिसलीड करणारी नव्हती. आमच्या बातमीमुळं अमुक ठिकाणी येऊन लोकांनी गदारोळ करावा अशी कोणतीही हेतू आमचा नव्हता, तो पूर्वी होता ना आज आहे. पण पत्रकारिता जिवंत राहावी, पत्रकारितेचं मूल्य जिवंत राहावं, ही भूमिका एबीपी माझानं सातत्यानं घेतलेली आहे, मी घेतलेली आहे. आम्ही म्हटलं की जर आमची बातमी सत्य आहे तर आम्ही ते उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून काढणार नाही. टिल टुडे, आत्ता ह्या क्षणापर्यंत एबीपी माझानं ती बातमी ना ट्विटरवरून हटवली आहे, ना यूट्यूबवरून हटवली आहे, ना एबीपी माझाच्या फेसबुकवरून हटवली. त्यानंतर मला हे संकेत मिळायलाच लागले होते की ह्या संदर्भामध्ये काही गुन्हा तुमच्या विरोधामध्ये दाखल होऊ शकतो. सो मी म्हटलं ठीक आहे की शेवटी कोण कसं इंटरप्रिटेशन करतं तो भाग आपल्या हातात नाही आहे. आणि ह्या सगळा प्रकार सुरू असतानाच मी माझं जे रात्रीचं नित्यक्रम असतं ते केलं, वाचन केलं आणि झोपी गेलो. बरोबर 6:15 वाजता मला माझी आई माझ्या बेडरूममध्ये उठवायला आली, जी कधीच येत नाही. तिने उठून अत्यंत धास्तावलेल्या आवाजामध्ये मला सांगितलं की पोलिसाची गाडी तुला घ्यायला आली आहे. अँड शी वॉज रिअली टेरिफाईड, कारण एक वयोवृद्ध बाई 70 वर्षाची, ती कधीच तिच्या आयुष्यात तिने कधी असा विचारही केला नव्हता की एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित चॅनलच्या एका जबाबदार पत्रकाराला, की ज्याचा 20 वर्षाची पत्रकारितेची कारकीर्द आहे, गेल्या 12 वर्षामध्ये तो महाराष्ट्रामध्ये त्याच्या कामामुळं एबीपी माझाच्या माध्यमामधून लोकांचे आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करतोय. ते करत असताना तो कधीही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलेला नाही आहे, ना एबीपी माझा कधी बळी पडला आहे. कधीही त्यानं हे आडकाठी मनात किंतु परंतु बाळगला नाही की आपण कुणाला प्रश्न विचारतोय. अशा एका आपल्या मुलाला पोलिसाची गाडी अचानक दारामध्ये येऊन उभा राहते याचा तिला धक्का बसलेला होता. सो आय वॉज ऑल्सो, म्हणजे मी स्वतः खूप शॉक झालो. मी खाली गेलो. गेल्यानंतर मला DYSP आणि पोलिसांनी सांगितलं की साहेब तुम्हाला आमच्याबरोबर यायचं. सो मला जेवढं कायद्याचं ज्ञान आहे त्यानुसार अशा कोणत्याही गुन्ह्यामध्ये ज्या बेसिक कृत्य करायला हवी होती ती झाली का, हा प्रश्न आता पोलिसांनी स्वतःला विचारायचा. आम्ही तर त्या प्रश्नाचा निश्चितच आमच्या पातळीवरती शक्य तेवढा शोध घेऊ. मी तेव्हा ब्रशही केलेला नव्हता. सो मी त्यांना म्हटलं की काय, म्हणजे मी ब्रश करू का? ते म्हणले हो तुम्ही जाऊन ब्रश करा. मी ब्रश केला, चहा घेतला. चहा घेतल्यानंतर त्यांना मी चहा ऑफर केल्यानंतर ते असं म्हणाले की साहेब तुम्हाला मुंबईला जायचं. तर मी त्यांना म्हटलं अहो मुंबईला मी आत्ता ह्या क्षणाला कसा येऊ, कारण ज्याला आपण भिलवाडा पॅटर्न म्हणतो त्या भिलवाडा पॅटर्न प्रमाणे जे हॉटस्पॉट झालेले आहेत त्या भागामध्ये ना कुणाला जाण्याची परवानगी आहे ना तिथून कुणाला येण्याची परवानगी. पण नाही म्हणले आता आम्हाला वरिष्ठांचा आदेश आहे, तुम्हाला ह्या क्षणी आमच्या गाडीमध्ये बसावं लागेल. तर मी शेविंग न करता, आता महाराष्ट्र जर माझा चेहरा बघत असेल तर गेले 2 दिवस अर्थातच स्नान करण्याचा काही प्रश्नच नाही, तसाच मी उठलो, गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये बसल्यानंतर पोलीस स्टेशनला मला घेऊन आल्यात आलं आणि तिथून मग गाडी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली. माझा फोन स्विच ऑफ करण्यात आला आणि मग गाडीमध्ये बसल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की तुमच्यावरती अमुक कायद्याप्रमाणे अमुक असे गुन्हे दाखल झालेले आहेत. तेव्हा माझं विचारचक्र खूप वेगळ्या पद्धतीवरती विचार करत होतंच. अर्थात मला साधा एक प्रश्न पडला की ज्या काय ते CBI आणि EDची ज्यांच्या विरोधातली बातमी होती, ज्या वाधवान कुटुंबाची बातमी, ते पत्र आमचे राहुल तपासे साताऱ्याचे बातमीदार आणि मी स्वतः व्यक्तिशः ते पत्र ब्रेक केलं आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये खूप सारा हल्लकल्लोळ माजला. अमिताभ गुप्ता यांनी ते पत्र कसं फ्रेंडली दिलं हे मी सांगितलं. गृहमंत्र्यांना काही 4 प्रश्न विचारले. तर ते वाधवान कुटुंबीय हा एवढा मोठा गुन्हा करून आज महाबळेश्वरमध्ये क्वारंटाईनच्या प्रोसेसमध्ये आहे आणि तशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेला मला मात्र ते तिथे का घेऊन जात आहेत असा मला प्रश्न पडला होता. पण ते मला इथे घेऊन आले. वाटेमध्ये मग
जी अत्यंत वाईट गोष्ट आहे, जी मी नंतर सांगेन प्रेक्षकांना शेवटच्या टप्प्यात, की पुण्यामधल्या सगळ्या हॉटस्पॉटमधून आमची गाडीनं प्रवास केला. कारण जागोजागी बॅरिकेटिंग केलेली आहे. मला त्या पोलिसांच्याही काळजी होती, कारण ते पोलीस की जे रात्रंदिवस उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा सील करण्यासाठी तैनात आहेत, त्यांना रात्री अचानक फोन येतो की तुम्हाला अमुक अमुक ॲक्युजला घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही चला. तर ते बिचारे तेही शेविंग न करता आले होते. मग त्याला आपण जो गाडीमध्ये मागे 3, पुढे खांडेकर नावाचे PI ड्रायव्हर, काय तुम्ही सेल्फ डिस्टन्सिंग करणार त्या गाडीमध्ये, म्हणजे 2 लोक बरोबर आणि मी. तर आम्ही हे सगळं मजल दरमजल करत मुंबईमध्ये 2च्या सुमाराला इथे दाखल झालो. दाखल झाल्यानंतर जी प्रोसेस असते त्या प्रोसेसप्रमाणे त्यांनी मला विचारणा केली. मी त्यांना जे काही घडलं ते त्यांना मी सांगितलं की आता हे तुम्ही माझ्या मागे जर हे वांद्र्याचं पोलीस स्टेशन बघत असाल तर तिथं ही प्रक्रिया झाली आणि इकडच्या बाजूला DYSP कमिशनर ऑफ पोलीस आहेत वांद्र्याचे, असू देत, ठीक आहे. तर हा सगळा घटनाक्रम मी अत्यंत शांतपणे त्यांना सांगितला, आमचा हेतूही सांगितला आणि मग त्यांची जी कायदेशीर प्रक्रिया होती ती कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. मग मला भाभा रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं. तिथं मेडिकल चेकअप झाली. मला इथे आल्यानंतर असं जाणवलं की इथल्या पोलीस स्टेशनमधली लोकंसुद्धा कोरोनाच्या भीतीमुळं हवालदिल आहेत, चिंतेत आहेत. कारण इथूनच काही अंतरावरती मुख्यमंत्र्याचं निवासस्थान आहे, ज्याच्या समोरच्या कुठल्या तरी चहावाल्याला कोरोनाची बाधा झाली होती. हे माझ्या मागं असलेलं पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनमधल्या निकम नावाच्या कर्मचाऱ्याला 15 दिवसापूर्वी त्याच्या कुठल्या तरी वांद्रे वसाहतीमधल्या एकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळं क्वारंटाईन करून घ्यावं लागलं होतं. आणि हे आपले जे बहादूर पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत ते कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी प्रत्यक्षात मैदानावरती आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सगळा ताणतणाव मी बघत होतो. मलाही असं वाटलं की आपण आता खूप ठिकाणी एक्सपोज होत चाललेलो आहोत अननेसेसरीली. कोरोनाच्या माहिती नाही की त्याचा जो असिम्प्टमॅटिक असणारी गोष्ट आहे ती किती जणाला आहे. कारण मी उस्मानाबादमध्ये असताना ABP माझं जे प्रेक्षकांनी बघितलं असेल, गेली अनेक दिवस मी वर्क फ्रॉम होम करतोय आणि अचानक मला 2 मोठ्या हॉटस्पॉटमध्ये इथं यावं लागलं. मी माझं जे काही म्हणणं होतं ते मांडलं आणि इथे जी काही प्रोसेस व्हायची होती ती झाली. आज मग न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयासमोर आपल्या सन्माननीय वकिलांनी फ्रीडम ऑफ स्पीच अशा अर्थाने काही आर्ग्युमेंट केली आणि मग न्यायालयाने काही अटी टाकून तो जामीन मंजूर केला. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला काही प्रश्न आणि काही कुतूहल निर्माण झाल्यामुळं मी इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, काही कर्मचाऱ्यांशी बोललो आणि माझ्या असं लक्षात आलं की त्या दिवशी घटनाक्रम काय घडला. आता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हा घटनाक्रम नीट समजून घ्यायला आवडेल, जो की माझ्या आकलनातला आहे, कदाचित तो रेकॉर्डवरती येणार पण नाही. 14:43 इथे जेवण करत बसलेले जे कर्मचारी होते किंवा पोलीस अधिकारी होते त्यांना शास्त्रीनगरमधून एक फोन आला की एवढा मॉब तिथे जमलेला आहे. सो ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्या तिथे असलेल्या जमावाला, जो 100-200चा जमाव होता इनिशियली, त्यांनी पांगवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते जे शास्त्रीनगर असा भाग आहे की जो कंजेस्टेड भाग आहे, जिथे उत्तर प्रदेश आणि बिहारची मंडळी आहे, की जी मंडळी अत्यंत छोट्या जागामध्ये 6 जण 7 जण अशा पद्धतीने तिथे राहत आहेत. तर ही सगळी अस्वस्थ झाली होती आणि त्यांना कुठेतरी गावाकडं जायचं होतं आणि ते असं म्हणत होते की साहब हम भूके आहे. आणि ते भूके आहे म्हटल्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची काहीतरी सोय करतो. पण नंतर तो मॉब, नाही साहब हमें अभी रहना ही नहीं है, हमें हमारे लिए आप कुछ बंदोबस्त कर लो, असं म्हणायला लागलं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही अधिकाऱ्यांनी इंटरव्हेन करायचा प्रयत्न केला. त्यांनी त्या मॉबला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तो हळूहळू मॉब वाढत गेला. आणि मग अभिषेक त्रिमुखे जे इथले DCP आहेत, ते DCP तिथे प्रत्यक्षात मैदानात उतरले. तो मॉब जसा जसा वाढू लागला तसा स्थानिक राजकारण्यांनी तिथे इंटरव्हेन करायचा प्रयत्न केला की तुम्हाला काय हवंय. आणि मग ते जमावातला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काही गाड्यामधून काही माल आणण्यात आला. दरम्यानच्या काळामध्ये तिथं असलेल्या एका मशिदीवरून इमाम साहेबांनी तिथं असलेल्या उपस्थितांना सांगितलं की सरकार तुमची पुरेशी काळजी घेत आहे, त्यामुळे तुम्ही कुठे जाण्याचा आग्रह करू नका, तुम्हाला जे हवंय ते धान्य तिथे मिळेल. बरोबर. त्या धान्याच्या गाड्या तिथे आल्यानंतर
सेल्फ डिस्टन्सिंग करून तिथे वाटप सुरू असताना गोंधळ झाला आणि तिथून लाठीचार्जची घटना घडली आणि तो जमाव पांगवण्यात आला. हा झाला तिथला घटनाक्रम. बरोबर आहे राहुल, तुम्ही या ठिकाणी घटनाक्रम तर सांगतच आहात, मात्र आम्हाला तुमची काळजी आहे. तुम्ही सध्या काय स्थितीमध्ये आहे, मनस्थिती तुमची कशी आहे, तुमचे घरातले कसे आहेत, ते आम्हाला जाणून घ्यायचंय. नाही, मनस्थिती म्हणाल तर असं आहे की ह्या घटनेचा मला निश्चितपणे धक्का बसला. मी असं कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्यासारखा सामान्य पत्रकार की जो सातत्यानं जनतेच्या प्रश्नाचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय, जो सातत्यानं निर्भीडपणे एबीपी माझाच्या प्लॅटफॉर्मवरती जमेल त्या राजकारण्याला किंवा जमेल त्या व्यवस्थेला प्रश्न विचारतो, त्याला इतक्या वाईट पद्धतीनं सकाळच्या वेळेला कोणतंही प्रिपरेशन नसताना असं अचानक अटक केली जाईल आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यासाठी सगळ्या रेड हॉटस्पॉटमधून आणलं जाईल. त्याला अशा ठिकाणी ठेवलं जाईल की खरं म्हणजे त्याला तिथं आणणं खरंच गरजेचं होतं का? कारण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जर वादवान कुटुंबीय ज्यांच्या विरोधामध्ये ईडी आणि याची चौकशी सुरू आहे आणि त्यांच्यावरती पण जवळपास माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले तशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, पण ते महाबळेश्वरमध्ये आहेत. पण माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला मात्र तुम्ही इथे घेऊन आलात आणि इथे मला स्टेटमेंट देण्यासाठी बोलवलं. खरं म्हणजे ही गोष्ट, जेवढा कायदा मला समजतो, माझा सहकारी पण इथे आहे अमय राणे, तर अमयनी मला सांगितल्याप्रमाणे की एक नोटीस जर मला दिली गेली असती आणि त्या मुदतीमध्ये जर माझं म्हणणं मांडायची संधी दिली असती तर ह्या सिच्युएशनमध्ये की जिथे एवढे मोठं पॅनिक आहे ते करणं शक्य होतं. पण असा काय हेतू होता की मला इथं आणणं भाग पाडावं, त्यासाठी कोणती यंत्रणा काम करत होती, कोणी दबाव आणले, असे प्रश्न काही माझ्या मनामध्ये होते आणि ते आजही आहेत. माझ्या कुटुंबियाचं म्हणचाल तर खूप त्यांना तणाव आला या सगळ्या गोष्टीचा. माझी आई की जिला ब्लड प्रेशरचा आणि हायपर टेन्शनचा त्रास आहे, ती खूप चिंतेत आली. माझा जे छोटा मुलगा आहे जो चौथीला जाईल यावेळेला, माझी दुसरी मुलगी जी मोठी मुलगी आहे 8वीला जाईल, त्या मुलांना कळलंच नाही कारण माझा फोन स्विच ऑफ आहे. आपल्या बाबाला कोणीतरी घेऊन गेलंय, अचानकच घेऊन गेले आणि पोलीस घेऊन गेलेत, ह्याविषयी ते प्रचंड धास्तावलेले होते. माझी बायको जी स्वतः शिक्षक आहे तीही खूप धास्तावलेली होती आणि मग तिने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हे करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आता माझ्यासमोरचं खरं आव्हान हे आहे की आता मला सेल्फ क्वारंटाईन जो SOP आहे त्याप्रमाणे या भागातनं मी गेलेलो असल्यामुळं मला 15 दिवसाचं SOP करणं भाग आहे. पण माझ्या दुर्दैवानं आणि ज्यांना कुणाला असं करावंसं वाटत होतं त्यांच्या सुदैवाने जर मला कुठे कोरोनाची बाधेसारखं काही गोष्ट घडली तर मी स्वतःच नाही तर माझं कुटुंब सुद्धा अडचणीत येणार आहे. जे की मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन ठेवून घरामधनं वर्क फ्रॉम होम करत होतो, पण गेल्या 2 दिवसातल्या घटनाक्रमामुळं दुर्दैवानं असं काही घडू नये अशी मी अपेक्षा करतो, कारण मी ॲटमॉस्ट केअर घेतलेली आहे. पण एक मात्र निश्चित आहे आणि महाराष्ट्राने याचा खूप शांतपणे विचार करायला हवा की आपण पत्रकारितेची मूल्य पाळत असताना अशा पद्धतीनं जर कोणी अप्रत्यक्षपणे दबाव आणून सरळ मार्गी असलेल्या चॅनलला किंवा त्यातल्या प्रतिनिधीला अडचणीत आणत असेल तर हे योग्य आहे का? बरोबर आहे. अनेक प्रश्न त्याच्यामुळे उपस्थित होत आहेत. राहुल, तुम्ही एक निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. संपूर्ण एबीपी माझा तुमच्या सोबत आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आणि लवकरच आम्हाला तुम्हाला फील्डवर पाहायला आवडणार आहे. धन्यवाद. तुम्ही संपूर्ण घटनाक्रम काय आहे, तुमच्यावर काय बेततंय ते सविस्तरपणे महाराष्ट्रासमोर मांडल्याबद्दल. मला फक्त एक छोटं सांगायचं की आपल्या सर्व सहकार्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा एबीपी माझाच्या अनेक हितचिंतकांनी एबीपी माझाच्या ह्या ठाम भूमिकेबद्दल आपलं कौतुक केलं, समाधान व्यक्त केलं आणि त्या सगळ्यांना असं वाटतं की पत्रकारितेची मूल्य, जी बेसिक मूल्य आहेत ती जपण्याचं काम सातत्यानं एबीपी माझानी केलंय. कालही ती भूमिका होती, आजही ती भूमिका आहे आणि ह्या भूमिकेवरती एबीपी माझा ठाम राहिला, ह्याचंही त्यांना कौतुक आहे. नक्कीच आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. धन्यवाद राहुल.